संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खरंच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की बघा, मार्च महिन्याचं अनुदान हे आपल्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला हे क्रेडिट होणार आहे याची आतुरतेनं तुम्ही वाट पाहू लागलेली आहे. कारण की बघा, त्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचं आणि महत्त्वपूर्ण अपडेट सरकारतर्फे सूत्रांनुसार इथं समोर आलेलं आहे. बघा, मार्च महिना सुरू झाला, 10-11 तारीख इथं जवळपास येऊन गेली, उलटून गेली. परंतु आपल्या खात्यामध्ये शक्यतोवर 5 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे सरकार क्रेडिट करत असते. परंतु यावेळेस तसं कुठली माहिती आपल्याला दिसून आली नाही आणि आपल्या खात्यामध्ये सरकारने बघा 5 ते 10 तारखेपर्यंत पैसे टाकले नाही. मग नेमकं मार्च महिन्याचं अनुदान, मार्च महिन्याचा हप्ता हे आपल्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला क्रेडिट होणार, याच्यासाठी सरकारने काय इथं निश्चित केलेलं आहे, कोणती तारीख सरकारने सिलेक्ट केलेली आहे आणि सूत्रांनुसार आलेली माहिती काय असणार आहे, की संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. जोपर्यंत बघा सरकार नोटिफिकेशन जारी करत नाही, परंतु सरकार जे नोटिफिकेशन जारी करत असते, जे शासन निर्णय जी काढत असते, त्याच्यासाठी आधी बैठक केल्या जात असते. या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात आले किंवा जे निर्णय घ्यायचे आहे, जे निर्णय समोर आता सरकार घेणार आहे, त्याच्या संदर्भातील माहिती किंवा चर्चा सरकार घेत असते आणि तेच माहिती सूत्रांकडून आपल्याला नोटिफिकेशन असो किंवा जी आर यायच्या अगोदरच असो, हे सूत्रांनुसार माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकत असते. हेच माहिती 100% मी तुम्हाला सांगणार आहे, की कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये पैसे मिळणार. कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं, संजय गांधी व श्रावणबाळ किंवा जे काय आता ज्येष्ठ नागरिक असणार आहे, विधवा महिला किंवा दिव्यांग बांधव किंवा भगिनी असणार आहे, यांना एक आतुरता लागली असते. कारण की बघा, त्यांच्या जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिता किंवा त्यांचा मंथली जे काही खर्च असते, त्यामध्ये त्यांना कुठे थोडेफार इथं मदत सरकारच्या पैशाने होत असते. परंतु त्यावेळेस हप्ता उशिरा आल्यामुळे त्यांची गोळ्या घेणं असे किंवा इतर कोणतीही कामासाठी त्यांना लागणारे पैसे असो किंवा मदत असो, आपण जर पाहायला गेलं तर पुढे सरकारने ढकलवलेलं आहे. आपण जर आता पाहायला गेलं तर बघा, नेमकं तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचं अनुदान कोणत्या तारखेला मिळणार, याच्यासाठी आता सरकारने सांगितलेली तारीख जे सूत्रांनुसार आलेली आहे ते मी तुम्हाला सांगतो. कारण की बघा, सध्या आपण जर पाहायला गेलं तर सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या व्हिडिओला नक्कीच तुम्हाला शेअर करायचं आहे. कारण की अचानक भरपूरसे लाभार्थी चिंता करू लागलेले आहे. तुम्हाला चिंता करायची नाही. कारण की यावेळेस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याचे पैसे उशिरा येण्याचं मागचं इथं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारण सांगितलेलं आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे सरकारला वेगवेगळे इथं विभागांची योजना, खर्चासाठी निधी वाटप करावं, कोणत्या इथं योजनेसाठी किती निधी वाटप हे करावं लागणार आहे, याच्या संदर्भातील तरतूद हे सरकारला करावं लागत असते आणि निधीची उपलब्धता हे सरकारला करून देणे भागच पडलं असते. कारण की बघा, वर्षाचं इथं एंडिंग वर्ष आपण जर पाहायला गेलं तर मार्च महिन्यामध्ये सर्व काही एंडिंग हे मानलं जात असते. खर्चाचं असो किंवा बँकेचे व्यवहार असो, इतर व्यवहार हे मार्च महिन्याचं एंडिंग आपल्याला मानला जात असतो. परंतु आपण जर पाहायला गेलं तर कोणत्या तारखेला तुम्हाला आता सूत्रांनुसार माहिती आलेली जी तारीख असणार आहे ते सांगतो. आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता आपण जर बघायला गेलं तर या विभागांकडून निधी कमी इथं पडला तर सरकारला इथं विभागांकडून निधी योजनेचे करावे लागते. आता आपण जर बघायला गेलं तर मार्च महिन्याचा हप्ता हा नेमका आपल्याला कधी मिळणार आहे. आता बघा, पुढील वर्षासाठी सरकारने या वर्षभराचा निधी किंवा बजेट हे सरकारने सादर करून ठेवलेलं आहे, याला मंजुरी दिलेली आहे. परंतु ते तारीख काय असणार आहे, ज्या तारखेला आपल्या खात्यामध्ये मार्च महिन्याचं अनुदान हे आता क्रेडिट होणार आहे. बघा मित्रांनो, जेव्हा सरकार इथंच जी आर काढला असेल किंवा नोटिफिकेशन सरकारने जारी केलं असेल, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होत नाही. परंतु सूत्रांनुसार आलेल्या माहितीनुसार आपल्या खात्यामध्ये पैसे कोणत्या तारखेला क्रेडिट होणार याची तारीख काय असणार आहे, ही तारीख तुम्हाला नक्की बघून घ्यायचं आहे. कारण की कोणी वेगवेगळी तारीख सांगत आहे, कोणत्या चॅनलवरती वेगळी तारीख, कोणत्या चॅनलवरती वेगळी तारीख. परंतु जे आता जोपर्यंत सरकार जी आर काढत नाही, नोटिफिकेशन जारी करत नाही, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही. तारीख देखील सांगतो, फक्त व्हिडिओला बघत चला. कारण की तारीख तुम्हाला व्हिडिओमध्येच पाहायला मिळणार आहे. जे सूत्रांनुसार आणि 100% खरी तारीख असणार आहे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. आता बघा, तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग बांधव असाल, विधवा महिला असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा निराधार योजनेचे कुठल्याही छोट्या मोठ्या योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तुम्ही आतापर्यंत ई-के-वाय-सी केली आहेत की नाही हे नक्की चेक करायचं आहे. पॅन कार्ड
किंवा आधार कार्ड हे तुमचं अपडेट असायला पाहिजे. त्याही व्यतिरिक्त दिव्यांग बांधव जर का तुम्ही असाल, महिला असाल, जे काही तुम्ही दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हा सर्वांसाठी EYD कार्ड, EYD कार्ड महत्त्वपूर्ण सरकारने ठरवलेलं आहे. कारण की तुमच्या आधार कार्डला, पॅन कार्डला तुमचं EYD कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. आधारच्या माहितीनुसार तुम्ही किती प्रमाणाची इथं दिव्यांगत्व आहे किंवा तुम्हाला इथं दिव्यांग बांधव आहे की नाही, कारण की चुकीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोणी वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे बनावटी कागदपत्रे बनवून हे आता लाभ घेऊ लागलेले आहे. या लाभ घेऊ नये आणि जे गरजूवंतच इथं दिव्यांग लाभार्थी असाल किंवा निराधार योजनेचे लाभार्थी असाल, त्यांच्यापर्यंतच हा लाभ पोहोचू शकेल, यासाठी सरकारने आता ही कारवाई सुरू केलेली आहे. आता बघा, तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे कुठले लाभार्थी असाल, तर तुम्हाला माहितीच आहे की KYC करणं परिपूर्ण सरकारने ठेवलेलं होतं. कारण की बघा, दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने यासाठी घेतलेला आहे की तब्बल आता त्यांना एकाच वेबसाईटवरती तुम्हाला नोंदणी करावं लागणार आहे. ते नोंदणी तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती करावं लागणार आहे, तुम्हाला बघा नेट कॅफेमध्ये जायचं आहे आणि जे नवीन पोर्टल सरकारने लॉन्च केलेलं आहे ते त्यांना माहितीच असते. त्यांना काहीच सांगण्याची आवश्यकता तुम्हाला पडत नाही. फक्त तुम्ही आधार कार्ड दिलं की 100% तुम्हाला सर्व योजनांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBD प्रणालीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. संजय गांधी योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, श्रावण योजनेचे लाभार्थी असाल, विधवा, महिला, ज्येष्ठ नागरिक असाल, KYC तुम्ही केले नसेल तर KYC करून ठेवा. कारण की तुम्हाला आता तारीख सांगतो की कोणत्या तारखेपर्यंत सरकारने दिलेल्या सूत्रांनुसार माहिती ना तुम्हाला कधी पैसे क्रेडिट होणार तुमच्या खात्यावरती. तर बघा, तुम्हाला आता सरकारने सांगितलेल्याप्रमाणे तुम्हाला 18 इथं मार्चपासून तर 22 ते 23 मार्चपर्यंत 100% तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार, असं सूत्रांनुसार आलेली माहिती असणार आहे. कारण की कॅबिनेट बैठकीमध्ये जे बैठक पार पडत असते, त्यांची जी चर्चा होत असते, तेच चर्चा बाहेर एकदाची व्हायरल झाली की ती चर्चा आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि तेव्हा कुठं GR सरकार काढत असते. तर हे सूत्रांनुसार आलेली 100% खरी माहिती आहे. तुम्ही KYC केली नसेल, करून ठेवा. बाकी तुम्हाला मी तारीख सांगितलेली आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे. याच योजनेची किंवा इतर योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.